ओके. सो नमस्कार फ्रेंड्स, आपण घेतो आहे घन आणि घनमूळ. आजचं नवीन प्रकरण आहे घन आणि घनमूळ. याचं पूर्ण इंट्रोडक्शन आपण आज पाहणार आहेत, जे थेअरीच्या स्वरूपात आहेत. घन काढण्याच्या पद्धती कुठल्या आहेत, घनमूळ काढण्याच्या पद्धती कुठल्या आहेत, यामध्ये याची प्रास्ताविक जी काही माहिती आपल्याला घ्यावयाची आहेत किंवा आवश्यक आहे ती आपण आज घेणार आहेत. वर्ग आणि वर्गमूळ या प्रकरणानंतर अतिशय सोपा भाग आहेत खरं म्हणजे, हा लक्षात घ्या, जिथे पुन्हा घातांक, पाया या संकल्पना आपल्याला पाहायला भेटतील. जसं मागच्या प्रकरणामध्ये वर्ग आणि वर्गमूळ या प्रकरणामध्ये आपण शिकलो होतो. वर्ग काढण्याच्या पद्धती, वर्गमूळ काढण्याच्या पद्धतीत जरा खूप मोठा थिअरीचा पार्ट होता, तो लक्षात घ्या. इथे सुद्धा आपण काही प्रमाणात थिअरीचा पार्ट घेतो आहे, पटलं ना. आणि ही लाईव्ह बॅच आहेत, प्लस रेकॉर्डिंगसुद्धा आहेत. त्याच्यामुळं खाली तुमचे रिप्लायसुद्धा आले पाहिजे, लक्षात घ्या. जेव्हा मी रिप्लाय मागेल तेव्हा खाली स्क्रीनवर मला रिप्लाय दिसले पाहिजे तुमचे, आणि मी तुमच्याशी वरती बोलतोच आहे, ठीक आहेत ना, लक्ष द्या. तर घन आणि घनमूळ आपण घेतो आहे. याच्या काही महत्त्वाच्या डेफिनेशन आहेत, लक्षात घ्या. महत्त्वाच्या डेफिनेशन, आता डेफिनेशन महत्त्वाच्या म्हणजे कुठल्या, सेम. पहिली घन असेल, नंतर आहे घनमूळ डेफिनेशन, पटलं ना, घनमूळ डेफिनेशन. नंतर आहे पूर्ण घन संख्या, पूर्ण घन संख्या. आता साधारण मागच्या लेसनमध्ये तुम्हाला मी पाठ करायला सांगितलं होतं की अमुक अमुक एवढं पाठ करून यायचं आहे, पटलं ना. आणि हा हे लेक्चर मुद्दाम रेकॉर्डिंगला टाकलेलं यूट्यूबला येणार आहे, पटलं ना. प्रश्नावलीसुद्धा याची आपण पाहणारच, तो भाग नाहीत. इंट्रोडक्शन आहे, थिअरीचा पार्ट आहे, डेफिनेशन काय म्हणते. वर्ग आणि वर्गमुळाची थिअरी यूट्यूबला टाकणं शक्य यासाठी नव्हती, कारण ती आपण 2 दिवस घेतली होती. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती वगैरे त्याची लिंक लागणं शक्य नव्हती एका लेक्चरमध्ये, म्हणून, पटलं ना. हे थोडं लहान प्रकरण आहेत, पटलं, आणि सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे, सोपंसुद्धा तेवढंच आहे, लक्षात घ्या. तर घनमूळ आणि पूर्ण घनसंख्या आता तुम्हाला सर्वांना माहीत आहेत, लक्षात आलं ना, तुम्ही पाहत आहेत, तुम्हाला सर्वांना माहीत आहेत की पूर्ण वर्गसंख्या ही डेफिनेशन आपण 3ऱ्या नंबरला घेतली होती, कारण त्याच्यामध्ये सर्व डिटेल पाहिलं होतं, पटलं ना. सेम थिंग या ठिकाणी पूर्ण घनसंख्येमध्ये सुद्धा काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, पटलं ना. बॅच झाल्यानंतर थिअरीची PDF तुम्हाला मिळून जाईल, लक्षात आलं का. थिअरीची PDF मिळून जाईल तुम्हाला, परंतु हा जो पार्ट आहे ॲक्च्युअल अप्लाय कसा करायचा हेच आपल्याला पाहायचं आहे, लक्षात घ्या. आहे खूप सोपं, पटलं ना, खूप सोपं आहे. प्रत्येक डेफिनेशन नंतर तुम्हाला एक रिप्लाय टाकायचा आहे, समजलं नाही समजलं, पटलं ना. सगळ्यांनी अलर्ट राहायचं आहे. बरं, मी तुमच्याशीच बोलतो आहे, दोन्ही काम सुरू आहे सध्या, रेकॉर्डिंग पण सुरू आहेत आणि बॅच पण सुरू आहेत, पटलं ना. हे बॅचमधूनच बोलत आहेत, तर त्याच्यामुळं खाली मला स्क्रीनवर सगळं दिसेलच, प्रश्नच नाही, आणि लक्षात घ्यायचं आहे, पटलं ना. तर अतिशय सोपं आहे. घनमूळ आणि पूर्ण घनसंख्या हा सिक्वेन्स जर आपण पाहिला तर आधी पूर्ण घनसंख्या हे घ्यायला पाहिजे, बरोबर ना. कारण घनमूळ कोणाचं काढणार मी, तर पूर्ण घनसंख्येचं काढणार, बरोबर ना. मग असं असताना मी 2ऱ्या नंबरला घ्यायला पाहिजे, परंतु तो थोडं महत्त्वाचं आहे, त्याच्यामध्ये शिकण्यासारखं भरपूर आहे, म्हणून आपण थोडं शेवटी घेतो आहे त्याला. आणि पहिल्यांदा घेतो आहे जस्ट घन म्हणजे काय, तर अतिशय सोपं आहे. जेव्हा एखाद्या संख्येचा घात 3 असतो, फॉर एन एक्झाम्पल 5चा घात 3 आहे, म्हणजे 5 गुणेला 5 म्हणजे 125. हा झाला 5चा 3 वेळा गुणाकार, म्हणजे 5चा घन, लक्षात घ्या. अतिशय सोपं आहे. घन वगैरे पाठ करायचे सांगितले होते तुम्हाला, केले असतील तुम्ही, पटलं नाही. जवळपास 25पर्यंतचे घन मिनिमम आपल्याला पाठ माहीत पाहिजे, पटलं ना, माहिती असायला पाहिजे, लक्षात घ्या. पुन्हा एकदा, घन म्हणजे काय, एखाद्या संख्येचा 3दा गुणाकार करणे म्हणजे त्या संख्येचा घन काढणे होय, किंवा संख्येचा घात 3 असणे म्हणजे त्या संख्येचा घन, लक्षात आलं का. पुन्हा एकदा, एखाद्या संख्येचा घात 3 आहे म्हणजे त्या संख्येचा स्वतःशीच 3दा गुणाकार करणे म्हणजे त्या संख्येचा घन काढणे होय, लक्षात घ्यायचं. मी तुम्हाला एकत्रितपणे रिप्लाय मागेल. सोपं आहे ते, पटलं ना, सोपं, अतिशय सोपं आहे, छोटं लेसन आहेत, लक्षात घ्या, पटलं ना. पुन्हा एकदा, घन म्हणजे काय, कुठलीही संख्या आपण या ठिकाणी घेऊ शकतो. समजा 6 आहेत, 7 आहे, 10 आहेत, पटलं ना. 10चा घन म्हणजे काय, तर 10 गुणेला 10 केला आपण या ठिकाणी, म्हणजे याचं उत्तर 1000 येईल, म्हणजे त्याचा घन झाला 1000, लक्षात घ्या, घनसंख्या. मग हेच आपण याच्यावरून पाहणार आहे, पटलं ना. अतिशय सोपं आहे. आपण थिअरीचा पार्ट घेतो आहे. जे विद्यार्थी नवीन असतील, यूट्यूबला पाहणार हे लेक्चर, त्यांना प्रश्न थोडे कमी दिसतील याच्यामध्ये. व्हाय, कारण हे लाईव्ह बॅचमधलं, म्हणजे अकॅडमीच्या बॅचमधलं हे थिअरीचा इंट्रोडक्शनचा पार्ट आहे, त्यामुळे याच्यावर उदाहरणं कमी असणार आहे, कारण ही माहिती फक्त आपण या ठिकाणी स्प्रेड करतो आहे. माहितीचं लेसन आहे ते, लक्षात घ्या. याच्यामध्ये डेफिनेशन पाहतो आहे, पद्धती शिकणार आहेत आपण, पटलं ना, या चॅप्टरमध्ये, या लेसनमध्ये आणि या व्हिडिओमध्ये, लक्षात घ्या, ठीक आहे, चालेल, काय अडचण नाही. तर जसं घनची डेफिनेशन पहिली आहे, एखाद्या संख्येचा व्याख्या कशी बनते बघा, एखाद्या संख्येचा स्वतःशीच 3दा गुणाकार करणे म्हणजे त्या संख्येचा घन काढणे होय. हे पहिली डेफिनेशन क्लिअर आहे सगळ्यांना. चला, तुमची रिप्लाय येऊ द्या, खाली तुमची रिप्लाय येऊ द्या.
चला क्लिअर. हां, व्हेरी गुड. अतिशय सोपं आहे, लक्षात घ्या. आणि घन आपल्याला माहीत पाहिजे, ठीक आहेत ना. जवळपास हा पार्ट तोंडीच पार्ट असला पाहिजे, लक्षात घ्या, ठीक आहे. यावरूनच आपल्याला तिसरी डेफिनेशनसुद्धा क्लिअर होऊन जाईल. परंतु तोपर्यंत आपण वर्ग घनमूळ जे आहेत हा शब्द आपण या ठिकाणी क्लिअर करूया, लक्षात घ्या. घनमूळ. आता घनमूळ म्हणजे काय, तर जी मगाशी आपण 125 ह्या ठिकाणी लिहिलेलं होतं, 1000 आपण लिहिलेलं होतं, ही कोणाचा 3 वेळा गुणाकार आहे, 5चा घन. ही कोणाचा आहे, हे 10चा घन आहेत, लक्षात घ्या, बरोबर ना. मग हे या ज्या संख्या आहेत या कोणाचा 3दा गुणाकार आहेत हे शोधणे म्हणजे घनमूळ काढणे. पुन्हा सिस्टमॅटिक लक्षात घ्यायचं आहे, फक्त डेफिनेशन क्लिअर करतो आहे. पूर्ण घन संख्या लिहून झालं की आपण शिकणार आहे पद्धती, त्यामध्ये घन काढण्याची पद्धती आणि घनमूळ काढण्याची पद्धती पण शिकणार आहे. आता पहिल्यांदा आपण फक्त ओळख करून घेतो आहे कशाला काय म्हणतात म्हणून, लक्षात घ्या. पुन्हा एकदा, घनमूळ म्हणजे काय किंवा हे जे घनमुळाची डेफिनेशन आहेत, 125 कोणाचा 3दा गुणाकार हे आपण शिकणार कसं काढायचं, तर ते पटलं ना. तर ते काढणे म्हणजे घनमूळ काढणे, म्हणजे 125चं घनमूळ झालं 5, 1000चं घनमूळ झालं 10, लक्षात घ्या, बरोबर ना. एवढं सिम्पल आहे. म्हणजे पुन्हा एकदा फक्त मी जे बोलतो आहे ती फक्त व्याख्या समजते का एवढं लक्षात घ्यायचं आहे. आपण डिटेलमध्ये शिकणार आहे काढायचं कसं, पटलं ना. त्याच्यामध्ये कुठली पद्धत अप्लाय करायची ते आपण लगेच शिकणार आहेत. फक्त डेफिनेशनचा पार्ट सुरुवातीला घेतो आहे. पुन्हा एकदा विचारतो सगळ्यांना, लक्षात घ्या. घनमूळ म्हणजे काय, दिलेली जी संख्या आहे जी कुठल्या तरी संख्येचा 3दा गुणाकार आहे, बघ ती कुठल्या संख्येचा 3दा गुणाकार आहे हे शोधणे म्हणजेच त्या संख्येचा घनमूळ काढणे किंवा त्या संख्येचं घनमूळ काढणे. आणि घनमूळ काढण्यासाठी या चिन्हाचा वापर केला जातो, म्हणजे अशा चिन्हाचा, किंवा संख्येचा घात 1/3 असावा लागतो. या ठिकाणी प्रकर्षानं लक्षात घेण्याची गरज आहे, लक्षात घ्या. म्हणजे फॉर एन एक्झाम्पल 125 जर असं लिहिलं याचा अर्थ घनमुळात 125 म्हणजे त्याचं उत्तर 5. और हे असं लिहिणं काय, किंवा 125चा घात 1/3 लिहिणं का, तरीही याचं उत्तर 5 आहे. घनमुळाच्या चिन्हाची व्हॅल्यू 1/3 हे नेक्स्ट लेसन जे आपलं घातांकाचं त्यामध्ये आपल्याला उपयुक्त पडेल, लक्षात घ्या. पुन्हा एकदा रिपीट करतो ही डेफिनेशन. घनमूळ म्हणजे काय, जी संख्या कुठल्या तरी संख्येचा 3दा गुणाकार आहे, मग कोणत्या संख्येचा 3दा गुणाकार आहे ते शोधणे म्हणजेच त्या संख्येचं घनमूळ काढणे होय. हे सगळ्यांचं क्लिअर आहेत का, मला रिप्लाय हवं आहे तुमच्याकडनं. चला, जे लोक बॅचला बसलेले आहेत त्यांचा रिप्लाय असा आहे, असू द्या. क्लिअर आहेत. हे दुसरी डेफिनेशन अतिशय सोपी आहे, मला माहीत आहेत. बऱ्याचदा MPC सारख्या चांगल्या एक्झामला असे प्रश्न विचारणार पण नाहीत, पटलं ना. चला, क्लिअर आहेत. म्हणजे बेस आपल्याला तोच लागेल, विचारणार नाही याचा अर्थ काय, बेसिक कॅल्क्युलेशन तर तेच असतील, परंतु साधे प्रश्न आहेत, लक्षात. घन काढा, घनमूळ काढा असे प्रश्न आता विचारतील का, नाही, त्याच्यापेक्षा थोडं असेल, इम्प्लिमेंटचा भाग आहे तो शेवटी, पटलं ना. चला, दुसरी डेफिनेशन झालेली आहे, क्लिअर, अतिशय सोपं. आता याच ठिकाणी आपल्याला तिसरी डेफिनेशन क्लिअर करायची आहे आणि आपल्या पुढच्या कार्यक्रमाला आपल्याला लागायचं आहे, कारण पुढचं फार महत्त्वाचं आहे. बघा आता काय म्हणतो आहे, पूर्ण घनसंख्या. आपण मागं शिकलो होतो पूर्ण वर्गसंख्या, आता शिकतो आहे पूर्ण घनसंख्या. म्हणजे याचा अर्थ, जसं फॉर एन एक्झाम्पल मगाचेच उदाहरण घेऊ, 125 आहे, 1000 आहेत, लक्षात घ्या, बरोबर ना. त्यात 30, 75 आहे 15चा घन, बरोबर ना. हे ज्या इतर अशा बऱ्याचशा संख्या आहेत ज्या आपण लिहिणार, पटलं ना, लक्षात येत आहे सगळ्यांना. म्हणजे हा 5चा 3 वेळा गुणाकार, हा 10चा 3 वेळा गुणाकार, बरोबर ना. 10चा घन 125 आहे, हा 5चा घन 125 आहे, हा 10चा घन 1000 आहे, हा 15चा घन मी या ठिकाणी लिहिलेला आहे, पटलं ना. 4चा घन 64 आहेत, लक्षात घ्या. चाललं आपण पाठांतर घेतलेलंच आहे किंवा केलेलं असेल, लक्षात घ्या. हे जे काही या संख्या आपल्याला दिसतं आहेत, 125 आहे, 33, 75 आहे, 1000 आहे, या संख्या कोणत्या तरी संख्येचा 3दा गुणाकार आहे, म्हणून त्या संख्यांना पूर्ण घनसंख्या असं म्हटलं जातं, लक्षात घ्यायचं. पुन्हा एकदा, कुठल्याही संख्येला म्हणता येईल का, नाही, तर ज्या संख्या कोणत्या तरी संख्येचा 3दा गुणाकार आहे त्यांनाच पूर्ण घनसंख्या असं म्हटलं जातं. तर पूर्ण घनसंख्या ही आहे, ही आहे, ही आहे. 64सुद्धा आहेत, कारण ती 4चा 3दा गुणाकार आहेत. 16 होईल का, नाही, ती वर्गसंख्या आहे, कारण तो 4चा वर्ग झाला, लक्षात घ्यायचं. पण ही 4चा 3 वेळा गुणाकार आहेत, लक्षात घ्या. प्रत्येक संख्या ही पूर्ण घनसंख्या असेल का, नाही, ती कुठल्या तरी संख्येचा 3दा गुणाकार असणं गरजेचं आहे. क्लिअर आहे सगळ्यांचा हा पार्ट, पूर्ण घनसंख्या समजलेला आहे. रिप्लाय टाका. पूर्ण घनसंख्या हे क्लिअर आहेत का, डेफिनेशन सगळ्यांची, ही व्याख्या क्लिअर आहेत का. व्हेरी गुड, बढिया. चला, काय अडचण नाहीत.
व्हेरी गुड. चालेल, सगळ्यांची रिप्लाय आलेले आहेत. चला पुढे जाऊया. तिन्ही डेफिनेशन या ठिकाणी संपलेले आहेत. आता आपण खऱ्या अर्थानं जाऊया पद्धतीकडे. घन काढण्याची पद्धत आणि घनमूळ काढण्याची पद्धत लक्षात येत आहे सगळ्यांना. घन काढण्याची पद्धत आणि घनमूळ काढण्याची पद्धत लक्षात घ्यायचं. परंतु त्याआधी पूर्ण घन संख्या ही संकल्पना आपल्याला क्लिअर करणं आहे. लक्षात घ्या. जसं मगाशी बोलल्याप्रमाणे आपण पद्धती शिकणार, परंतु त्याआधी एक महत्त्वाचा पार्ट आपल्याला घ्यायचा आहे, तो म्हणजे पूर्ण घन संख्या. त्याच्यासाठी काही बेस म्हणजे फाउंडेशन तयार करायचं आहे. पूर्ण घन संख्यांचं हे कामात पडेल. पूर्ण घन संख्या लक्षात घ्या. ओके, तर एक एक वाक्य या ठिकाणी मी बोलतो आहे ते लक्षात घ्यायचं आहे. पूर्ण घन संख्यांच्या एकक स्थानचा संबंध हे पहिलं आपल्याला पाहिलं पाहिजे. लक्षात घ्या की जेणेकरून पूर्ण वर्ग संख्यांच्या एकक स्थानी कोणते अंक येतात, कशामुळं कुठला अंक प्राप्त होतो, हे आपल्याला या ठिकाणी क्लिअर करायचं आहे. पटलं ना. बरं, हे कशासाठी घेणं गरजेचं आहे? जेव्हा एखादी मोठी संख्या आपल्याला दिलेली असेल, घनसंख्या, जेव्हा तिचं घनमूळ आपण काढू शकतो आणि त्या शॉर्टकट ट्रिक्स आपल्याला यूज करण्यासाठी हे आवश्यक आहेत. लक्षात घ्यायचं. पटलं ना. अतिशय सोपं आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी लिहितो आहे, सगळ्यांनी लक्षात घ्या. एखादी संख्या, त्याला आपण पाया असं म्हणतो ना, आणि त्याचा घनसंख्या म्हणजे घन इथे लिहितो आहे, नीट लक्षात घ्यायचं. फॉर एक्झाम्पल 0. आता 0चा 3 वेळा गुणाकार केला तर 0च येणार. लक्षात घ्या. बरोबर आहे. 1चा 3 वेळा गुणाकार केला तर 1च येणार, कारण 1 1 1 वगैरे 11, 11चा घन करा, 21चा घन करा, 1चा घन करा, 101चा घन करा, त्याच्या एकक स्थानी 1च येणार. लक्षात घ्या. 2चा घन करा, 8 येणार एकक स्थानी. पटलं ना. मग 12चा घन केला तरी एकक स्थानी 8 येईल. 22चा घन केला तरी एकक स्थानी 8 येईल. लक्षात घ्या. 1002चा घन केला तरी एकक स्थानी 8 येईल. पटलं ना. 3चा घन केला तर एकक स्थानी 7 येईल. सेम थिंग. 33चा घन करा, एकक स्थानी 7 येईल. 13चा घन करा, एकक स्थानी 7 येईल. आपण घनसंख्या काढणे हे नाही शिकत, आपण शिकतो आहोत की एखाद्या संख्येच्या एकक स्थानी जेव्हा हे अंक असतात तेव्हा त्या संख्येचा घन काढत असताना त्यांच्या एकक स्थानी हे अंक येतात. लक्षात घ्या. हेच आपल्याला या ठिकाणी पाहायचं. पडलं ना. जसं आता परत घेऊया 4चा घन. 4चा घन जर आपण घेतला तर इथे 4 येईल, कारण 4चा घन होतो 64, 4 येणार. 5चा घन 125 होतो, म्हणजे इथे 5 येणार. मी का बोलतो आहे तसं? आपण काय शिकतो आहे? आपण शिकतो आहे एकक स्थानचा संबंध. एकक स्थानचा संबंध कशामधला? एखादी संख्या आणि तिची घनसंख्या, हे आपण या ठिकाणी पाहतो. लक्षात घ्यायचं. बरोबर ना. अतिशय सोपं आहेत. पहा आता. मग 6चा घन आपण घेतो आहे. 6चा घन होतो 216. बरोबर ना. म्हणजे इथं आले 6 परत. 7चा घन काढला आपण तर एकक स्थानी किती येणार? 3. एक लक्षात घ्यायचं. मी इथं 3 का घेतो आहे? कोणाला वाटेल की सर 4पासनं आपण एकक स्थानचे अंक घेतलेले आहेत की काय घेतलेलं आहे नेमकं? तर पुन्हा लक्षात घ्या. 4चा घन 64 होतो, पण आपण 4 लिहितो आहे. काय? आपण एकक स्थानचा संबंध घेतो आहे फक्त. 5 असेल एकक स्थानी, त्या संख्येचा घन काढला तर त्याच्या घनाच्या एकक स्थानी 5 येईल. 6 असेल एकक स्थानी, त्याचा घन काढला त्या संख्येचा, होल संख्येचा, त्याच्या घनाच्या संख्येच्या एकक स्थानी 6 येईल. 7 असणाऱ्या एकक स्थानच्या संख्येचा घन काढला तर त्याच्या घनसंख्येमध्ये 3 येईल. तसंच 8 असणाऱ्या संख्येचा घन काढला तर एकक स्थानी 2 येणार, आणि परत 9 असणाऱ्या संख्येचा घन काढला तर इथे परत 9च येणार. लक्षात घ्या. हा पार्ट समजला असेल तर आपण बोलूयात पुढं, पण एकदा परत मला रिपीट करू द्या, मग उत्तरं टाकायची तुमची. ठीक आहेत ना. बघा, 0 असेल तर 0 येईल. बघा इथं सगळ्यांनी लक्षात. 0 असेल तर 0 येईल. 1 असेल तर 1 येईल. पटलं ना. 4 असेल तर 4 येईल. 5 असेल तर 5 येईल. 6 असेल तर 6 येतं. 8 असेल तर परत ते दिलंच आहेत. 9 असेल तर 9 येतं. म्हणजे या ठिकाणी 7 8 3 2. परत बघा 7 8 3 2. हेच बघा 7 8 2 3. म्हणजे एवढाच पार्ट असा आहे की या ठिकाणी मी मार्क नाही केलेलं आहेत राईटच्या खुणीनं, कारण इथं क्लिअरली लक्षात घ्यायचं. 2 असेल तर 8 येतं. 8 असेल तर 2 येतं. 3 असेल तर 7 येतं. 7 असेल तर 3 येतं. ह्या 2च गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या. बाकी आपण माइंडमध्ये ठेवू शकतो की इतर संख्या ॲज इट इज जशाच्या तशा येतात. म्हणून पुन्हा एकदा लक्षात घ्यायचं आहे, पूर्ण घन संख्यांच्या एकक स्थानी स्टेटमेंट लक्षात घ्यायचं आहे. पूर्ण घन संख्यांच्या एकक स्थानी 0पासनं तर 9पर्यंत सर्व अंक येतात. लक्षात घ्या. त्यापैकी 2 8 किंवा 2 3 7 8 हे अंक सोडून बाकी सर्व अंकांची प्रणाली जशीच्या तशी आहे. मात्र जेव्हा एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 2 असेल तर घनाच्या एकक स्थानी 8 असेल.
किंवा एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 8 असेल तर घनाच्या संख्येच्या एकक स्थानी 2 असेल. एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 3 असेल तर घन काढल्यानंतर त्या ठिकाणी 7 होईल. एकक स्थानी 7 असेल तर घन काढल्यानंतर त्या ठिकाणी 3 असेल. याचाच उलट अर्थ असा होतो की एखादी पूर्ण घनसंख्या असेल आणि त्याच्या एकक स्थानी जर समजा 8 असेल तर त्याच्या घनमुळाच्या एकक स्थानी 2 येईल. एखादी पूर्ण घनसंख्या असेल जिच्या एकक स्थानी 2 असेल तर तिच्या घनमुळाच्या एकक स्थानी 8 येईल. सेम 7 असेल तर 3 येईल आणि 3 असेल तर 7 असेल. हे सगळ्यांना समजलेलं आहे. उत्तरं टाका मला सगळ्यांनी. हा पार्ट जो आहे हा घेतलेला हा क्लिअर आहेत का? चला, व्हेरी गुड. चला, ऑनलाईन बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांनी मेसेज टाकणं गरजेचं आहे. बरं, आलं का लक्षात? तुमचे मेसेज येणं फार गरजेचे आहे. तो कारण तुमच्या मेसेजवर सर्व खेळ आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. हां, चला, हे पाठ करून ठेवायचं सगळ्यांना. पाठ कुठलं करायचं आहे? तुम्हीसुद्धा आणि यांनीसुद्धा एवढंच. 2 असेल तर 8 असेल, 8 असेल तर 2 असेल, 3 असेल तर 7, 7 असेल तर 3. बस एवढं लक्षात घ्यायचं आहे. अगदी काही वेळानंतर त्याचे आपण उपयोग पाहणार आहे की वापरायचं कसं आहे. पटलं ना? सो क्लिअर आहे सगळ्यांचं? लक्षात घ्या. चालेल चालेल, सगळ्यांनी लक्षात घ्यायचं. हे झाली पूर्ण घनसंख्यांची व्याख्या आणि हे त्यामधले काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्या. आता खऱ्या अर्थानं जो पार्ट मी घेतो आहे त्या ठिकाणी हा थोडा स्किलचा आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काही शॉर्टकट ट्रिक्स घेणार आहेत, परंतु या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाठांतर लागतंच. लक्षात घ्या. घन काढण्याची पद्धती आपण शिकतो आहेत. लक्षात घ्या. जे लोक ऑनलाईन बॅचला बसलेले आहेत सध्या त्यांनी कच्चं वर्क केलं तरी चालते, पण बॅच झाल्यानंतर आत्ता लाईव्ह सेशन झाल्यानंतर लगेच मी तुम्हाला थेअरी पाठविणार, तर ती तुम्ही लिहू शकता. ठीक आहेत ना? जे लोक हा व्हिडिओ पाहतील आता त्यांनी लक्षात घ्यायचं. तुम्ही याचे स्क्रीनशॉट तुम्हीसुद्धा काही पॉईंट्स याच्यामधून लिहू शकता. ठीक आहेत ना? कारण महत्त्वाचे आहेत. आता 2 अंकी संख्यांचा घन काढणे हे आपण शिकतो आहेत. लक्षात घ्या. या ठिकाणी पॉईंट आहेत. 2 अंकी संख्यांचा घन काढणे हा पहिला पॉईंट आहे. लक्षात घ्या. फक्त मेसेज टाकताना मी जेव्हा खाली स्क्रीनवर बघेल तेव्हाच मेसेज टाकायचे तुम्हाला, कारण एखाद्याने मेसेज टाकला तो वर निघून नाही गेला पाहिजे. ठीक आहेत ना? त्याच्यामुळे सामूहिकरित्या मी विचारेल तुम्हाला समजलं की नाही समजलं. पहिल्यांदा आपण समजून घेऊया. लक्षात घ्या. ठीक आहे. बघा, 2 अंकी संख्यांचा घन काढणे. आता 2 अंकी संख्या म्हणजे फॉर एन एक्झाम्पल एक्स आणि वाय घेऊयात आपण. लक्षात आलं? एक्स आणि वाय हा एकक स्थानचा अंक घेतला आणि एक्स दशक स्थानचा अंक घेतलेला आहे. त्याचा आपल्याला घन काढायचं असेल. लक्षात आलं ना? सगळ्यांनी लक्षात घ्यायचं. कच्चं काम तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर याचं सूत्र आहे एक्सचा घन ऑब्लिक 3x² वाय ऑब्लिक 3xy² ऑब्लिक वायचा घन. मी काय सांगितलं की बेसिक गोष्टी पाठ करून ठेवायच्या, काही महत्त्वाचे मुद्दे पाठ करायचे. असं का बोललो आहेत मी? लक्षात घ्या. त्याचं कारण तुम्हाला आता लक्षात येईल. पटलं ना? आपल्याला गणितं सोडवित असताना खूप अवांतर लक्षात ठेवण्यापेक्षा का लागतं व्हाय क्लिअर करा. मी नेहमी म्हणतो व्हाय क्लिअर करा. पटलं ना? रिझन क्लिअर करा. असं का लागतं आपल्याला? पटलं ना? म्हणजे पुढं एखादी म्हणजे लागतं का एखादी गोष्ट आपण शिकतो. मग अशी पूर्ण घनसंख्या आपण शिकलो. व्हाय जस्ट रिझन लक्षात घ्यायचं आहे. समजलं ना? बघा आता याला विस्तारमध्ये मांडायचं आहे. लक्षात येते सगळ्यांना ऑनलाईन बॅचच्या विद्यार्थ्यांना? पटलं ना? आपण याला विस्तारमध्ये मांडणार आहे. पटलं ना? मग आपण ह्या व्हॅल्यू कशा पुटअप करायच्या, जनरेट कशा करायच्या. यूट्यूबच्या विद्यार्थ्यांना एक विनंती आहे. लक्षात घ्या. याच्या आधी आपण वर्ग आणि वर्गमुळाचं सेशन हे बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी घेतलेलं आहे लाईव्ह बॅचमध्ये. याच्यामध्ये बरेचसे शॉर्टकट आपण जनरेट केले किंवा सांगितलेले आहे. वैदिक मॅथचा सुद्धा थोडा वापर केलेला आहे त्याच्यामध्ये. या चॅप्टरमध्ये अतिशय कमी शॉर्टकट्स आहेत. पटलं ना? खूप कमी संकल्पना आहेत, परंतु प्रकरणसुद्धा महत्त्वाचं आहे. लक्षात आलं? तर बघा आता अप्लाय कसं करायचं. जस्ट एक उदाहरण घेऊयात आपण. उदाहरणार्थ कुठलीही 2 अंकी संख्या घेतली. 24चा घन आपल्याला काढायचा. पटलं ना? 24चा घन लक्षात द्यायचं. बरं, 2 म्हणजे एक्स आहेत, 4 म्हणजे वाय आहेत, असं लक्षात घ्यायचं. एक्सचा घन याचा अर्थ आहे 2चा घन. लक्षात घ्या. ऑब्लिक 3 गुणेला एक्सचा वर्ग म्हणजे 2चा वर्ग गुणेला वाय म्हणजे 4 फक्त. एवढं लक्षात घ्यायचं. नेक्स्ट 3xyचा घन वर्ग आहे तो म्हणजे 3 गुणेला एक्स म्हणजे 2, वाय म्हणजे वायचा वर्ग म्हणजे कोणाचा तर 4चा वर्ग आपल्याला या ठिकाणी लिहावा लागेल. लक्षात घ्या. सेम एवढं लक्षात घ्यायचं. आणि लास्टमध्ये वायचा घन दिलेला आहे म्हणजे 4चा घन आपल्याला दिलेला आहे. पटलं ना? या मूलभूत गोष्टी आपल्याला पाठ पाहिजे. पटलं? मग 2चा घन किती होतो? 8. 2चा वर्ग 4, 4 चूक 16. बरोबर ना? लक्षात आलं? 3 आणि ह्यात सगळ्यांचा गुणाकार इथं लिहायचं. म्हणजे कसं बघा आता बघा
4 त्रिक 12 झाले आणि 2चा वर्ग झाला 4, बरोबर आहे. 12 48 यांचा गुणाकार निपटून टाकायचा. पुढं गेलो, 4चा वर्ग 16 झाला, लक्षात घ्या 16 आणि 3 दोन्ही 6 झाले, पटलं ना. इथे या ठिकाणी लिहिता येईल आपल्याला, तर त्याचा गुणाकार किती येईल 96. तो या ठिकाणी घेऊन घ्यायचा, लक्षात घ्या. क्लिअर होऊन आलं सगळ्यांना. पुन्हा एकदा सेट लक्षात घ्या, सेट लावायचे म्हणजे कसं, या ठिकाणी 3 गुणिला 2चा वर्ग गुणिला 4चा गुणाकार इथे घेतला, मागं आपण शिकलो होतो अशा गोष्टी. नंतर तिसरा सेट जो आहे त्याचा गुणाकार आपण इथे घेतला आणि 4चा घन होतो 64, हे लक्षात घ्यायचं आहे. या ठिकाणी कोणत्या संख्येचा घन काढणं आपण शिकतो आहोत, तर या ठिकाणी आपण शिकतो आहोत 2 अंकी संख्यांचा घन काढणे. आणि 2 अंकी संख्यांचा बेस हा म्हणजे 10ला मानून एक 0 आहे असं लक्षात घेऊन एकच संख्या आपल्याला पुढे लिहायची आहे, म्हणजे कुठली, हे 8 आणि हे 6 आणि हे 4 एवढंच लक्षात घ्यायचं, लक्षात घ्या, बरोबर ना. आपले गुणाकार एकदा चेक करून घ्या. 2चा घन 8 लिहिला आहेत आपण, इथे 48 लिहिलेले आहेत आपण, 4चा वर्ग 16, सोडदुनी 32, 32 त्रिक 96, 4चा घन 64. हे परफेक्ट आहे, हे परफेक्ट असेल तरच उत्तर बरोबर येईल, अदरवाईज चुकेल. कारण हे याच्यावर डिपेंड नाही, इथे येणाऱ्या व्हॅल्यू फार महत्त्वाच्या, लक्षात आलं. हे नाही चुकलं पाहिजे आपलं, कारण ते मुद्दल आहे, बेस आहेत, लक्षात घ्या. मग मांडताना कसं मांडायचं, ज्याला अंडरलाईन करेल, रिझन काय 2 अंकी संख्या आहेत म्हणजे 10चा बेस मानून एकच 0 आहे असं मानून 10वर 1 0 ना, 2 अंकी संख्या तिथून स्टार्ट होते, लक्षात घ्या. म्हणून याचा अर्थ एकच अंक पुढं घेता आला पाहिजे, बाकी मागं मॅनेज करायचे. म्हणजे लिहिताना कसं, पहिला पूर्ण घ्यायचा, हा 4 जो आहे त्याच्या खाली लिहायचा, हा 8 समोर येईल, हा जो 6 आहे हा पुढं लिहायचा, हा 9 त्याच्या मागे खाली लिहायचा. बघा हा याच्या खाली मागे हा जो आहे याच्या खाली मॅनेज होतो, हा एकच स्थानचा याच्या खाली मॅनेज होतो, हा याच्या खाली मॅनेज होतो. म्हणजे 96 मधला 6 इथे लिहिला, 9 इथे लिहिला, कारण एकच अंक पुढे लिहायच्यात आपल्याला. म्हणून हे 64 आहे, पैकी 4 इथं लिहा, 6 उरले मागच्या संख्येच्या खाली लिहायचं आहे. इथं बेरीज करा, 4 2 म्हणजे 6 6 1200, 2 हात चाला 1 10, 10 8 1800, 8 हात चाला 1 8 आणि 4 12 आणि 13, 13,824. हा 24चा घन आहे, हे या ठिकाणी दिसून आलेलं आहे. मला प्लीज सर्व जे लोक ऑनलाईन बॅचला बसलेले आहे त्यांचा रिप्लाय हवा आहेत आत्ता. 13,824 हे तुमचं उत्तर जे आलेलं आहे, हे क्लिअर आहेत का सगळ्यांना? चला रिप्लाय टाका पटपट. पद्धत समजली का? चला व्हेरी गुड. हां मी थोडं बाजूला होतो आणि तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, ठीक आहे, चालेल, काय अडचण नाही. थोडं बाजूला होतं आणि स्क्रीनशॉट घ्या. पहा, ऑब्झर्व करा त्याला. पहा, ऑब्झर्व करा, ऑब्झर्व करावं लागेल. हां असेल, बिलकुल मुद्दामच दिला आहे, कारण थेअरी तुम्हाला नंतर देणार आहे, मॅच झाली पाहिजे बरोबर, आणि ते सुधारणा घ्यायचे तुम्हाला, ठीक आहेत ना, काय अडचण नाही, ठीक आहे. फक्त संकल्पना समजली का एवढं लक्षात घ्यायचं आहे. हां पुन्हा एकदा लक्षात घ्या, दोन्ही लोकांनी आपल्याला अप्लाय करताना अडचण कुठं जाते हे समजून घेतलं पाहिजे, की मला अडचण जाते कुठं. जस्ट फॉर एन एक्झाम्पल, 99चा आपण क्यूब काढायला गेलो इथे, तर आफत अशी आहेत आपली की सगळं काढताना आपण इथल्या ज्या व्हॅल्यू काढतो ना तिथे अडचण तयार होते, लक्षात घ्या. म्हणजे मला सर्व जमतं, मला प्रॉब्लेम कुठे येतो, मला म्हणजे आपल्या सगळ्यांना, लक्षात घ्या, मला सगळं माहीत आहे, परंतु माझी खरी अडचण अशी राहते की जेव्हा मला स्ट्रॅटेजी माहीत आहे, फॉर्म्युला माहीत आहे, शॉर्टकट माहीत आहे, सगळं माहीत आहे, ऐन वेळेवर आफत अशी तयार होते की मला इथलंच कॅल्क्युलेशन जड जातं, लक्षात घ्या. हे जे दिसत आहेत ना हे सोपं जातं, थोडं मधलं त्याच्यातच टाईमपास होऊन जातो, लक्षात घ्या. म्हणून सगळ्यांना सांगितलेलं आहे, किमान 1 ते 25पर्यंतचे घन मुखपाठ असले पाहिजे, तोंडपाठ असले पाहिजे, लक्षात घ्या, बरोबर ना. आलेच पाहिजे, आलेच पाहिजे, पटलं ना, त्याच्याशिवाय भागणार नाही. शॉर्टकट नक्कीच चांगले आहेत, अरे पण त्या शॉर्टकटला जे लागतं ते तर पहिलं आपल्याकडे असलं पाहिजे की नाही. म्हणजे मला सगळं माहीत आहे, शॉर्टकट माहीत आहे मला, म्हणजे माझ्यासारखे शॉर्टकट कोणाला माहीत नाही, पण ऐन वेळेवर माझा गुणाकार चुकतो इथला, त्याच्यासाठी मला रफ काम करावं लागत असेल तर एक लक्षात घ्यायचं आहे. मग आपला वेळ ज्याच्यासाठी आपण सर्व मेहनत घेतो आहे वेळ वाचविण्यासाठी, ऑलरेडी तो वेळ चालला आहे ना तुमचा, लक्षात घ्या. हे क्लिअर आहे सगळ्यांचं? जायचं पुढं. चला एकदा फायनल मेसेज टाका तुमचं. क्लिअर आहेत? प्रॅक्टिस करायचे बरं याचे. चला क्लिअर आहेत? व्हेरी गुड, चालेल, ओके, बढिया. आपण शिकतो आहे 2 अंकी संख्यांचा घन काढणे. ओके, बढिया. चला पुढचं हेडिंग आहे, पुढचं टायटल आहे 3 अंकी संख्यांचा घन काढणे. पुढचं आहे 3 अंकी संख्यांचा घन काढणे. उदाहरणं थेअरीमध्ये हेच असतील कन्फर्म. त्याचं कारण असं आहे, सोपी उदाहरणं घेतले तर तुम्हाला अप्लाय करायला जड जाणार नाहीत. यामध्ये तुम्ही आकडे चेंज करू शकता, पटलं ना, कुठलंही घेऊ शकता.
फक्त बेस लक्षात घ्या. पुढचं उदाहरणाकडे जातो आणि समजून सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या. ठीक आहे ना. पुढचं आहे 3 अंकी संख्यांचा घन काढणे. साधारण क्लास 3च्या एक्झाम पटलं ना, साधारण क्लास 3च्या एक्झामला बऱ्याच वेळा अशा चॅप्टरची उदाहरणं, अशा चॅप्टरवरील उदाहरणं विचारली जातात. लक्षात घ्या. सगळ्या लोकांनी लक्ष द्यायचं आहे इकडे. पुढची संकल्पना आहे 3 अंकी संख्यांचा घन काढणे. मी इथं चेंज करतो आहे, फक्त लिहितो आहे 3 अंकी. पटलं ना. ओके, जस्ट 3 अंकी संख्यांचा घन काढणे. सगळ्यांनी आपल्या याच्यामध्ये एंट्री करून ठेवायची. लक्षात घ्या. पटलं. तुम्ही रेडी आहे सगळ्यांनी? स्क्रीनशॉट घेतला असेल, काय टेन्शन. ठीक आहे ना. बघा आता याच्यामध्ये 3 आउटपुट काढायचे आहे तुम्हाला. पटलं ना. मन लावून थोडं लक्ष द्यायचं आहे. मी काय बोलतो याच्या बोलण्याकडे लक्ष असू द्या माझ्या. 3 आउटपुट काढायचे आहेत. लक्षात आलं. किती आउटपुट काढायचे आहे? 3. लक्षात घ्या बरं तुम्हीसुद्धा. 3 आउटपुट काढायचे आहेत. बेस आहे 100चा. एक सोपं उदाहरण घेतो आहे. 107चा घन आपल्याला काढायचा आहे. आपण बेस वापरतो आहे 100ला, कारण 3 अंकीची सुरुवात 100पासून होते म्हणून 2 शून्य. याच्या डिमांड काय आहेत बघा. पहिली स्टेप 100ला गृहीत धरून 100पेक्षा 107 ही संख्या कितीने मोठी आहेत? 7ने मोठी आहेत. 7ने मोठी आहेत. नीट लक्षात घ्या. यूट्यूब किंवा तुम्ही लक्षात घ्या. मी लिहितो काय, शॉर्टकट असून लिहितो काय, कारण तुम्ही ऑनलाईन लाईव्ह बॅच करत आहेत लोक बसलेले बॅचसमोर. काही त्यांना लिहिता आलं पाहिजे, त्यांना समजलं पाहिजे, म्हणून हे लिहितो आहे. आणि तुम्हीसुद्धा लक्षात घ्यायचं. पटलं ना. बघा दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजे. 100पेक्षा ही कितीने मोठी आहेत? 7ने मोठी आहेत. म्हणून 107 तीच संख्या प्लस ह्या 7ची दुप्पट करावी. 7ची दुप्पट करावी. लक्षात घ्या बरं तुम्ही लोकांनी. बघा मुळात संख्या किती आहे? 100. ती कितीने मोठी आहे? 7 ना. मग त्याची डबल करायची. ती किती? 14. 14 याच्यात मिळविले तर आपल्याला किती भेटणार? आपल्याला भेटणार 121. नंबर 1. 3 आउटपुट पाहिजे बरं आपल्याला. लक्षात घ्या सगळ्यांनी. 3 आउटपुट पाहिजे. समजलं ना. 3 आउटपुट कळत आहेत ना तुम्हाला? 3 आउटपुट. पटलं. त्यानंतर हे झालं पहिलं आउटपुट. दुसरं आउटपुट काय असेल? आता हे जे 121 जे आलेले आहेत, ही परत 100पेक्षा, ही परत 100पेक्षा कितीने मोठी आहे? 21ने मोठी आहेत. लक्षात घ्या. 21ने मोठी आहेत. पटलं ना. त्यामुळे आता मगाची कितीने मोठी होती? 7ने. ही कितीने मोठी आहे? 21ने. म्हणून या ठिकाणी हे 21 गुणेला हे 7 म्हणजे 147 यांचा गुणाकार नंबर 2. दुसरा आउटपुट भेटला आहे. लक्षात आलं. असे 3 आउटपुट आपल्याला हवे आहेत जेणेकरून आपलं उत्तर नाही गेलं. आणि तिसरं आउटपुट कुठून घ्यायचं? तर मूळची संख्या ही कितीने मोठी होती? मूळ संख्या जी दिली होती तुम्हाला ती 7ने मोठी. ती 7ने मोठी म्हणून त्याचा घन करायचा. तो येतो 343. नंबर 3. लक्षात घ्या. असे 3 आउटपुट काढायचे आहेत. सगळ्यांनी लक्षात घ्यायचं बरं. किती आउटपुट भेटले आहेत तुम्ही लक्षात घ्या लोकांनी. 121 भेटलेलं आहे, 147 भेटलेलं आहे आणि 343 भेटलेलं आहे. सगळ्यांनी लक्षात घ्यायचं. पटलं ना. याला सेट करताना कसं करायचं? 121 ऑब्लिक 147 ऑब्लिक 343, कारण 3 अंकी आहेत संख्या. मग 3 अंकी असल्यामुळं बेस 100चा आहेत. मग 2च अंक पुढे लिहायचे आहेत तुम्हाला. हे 2 हे 2 म्हणजे पहिला अंक तर जसाच्या तसा लिहून घ्यायचा 121. मग पुढचे 47च लिहायचे आहेत. एक उरला. एक ह्या मागच्या 47 म्हणजे याच्या खाली मॅनेज करायचा. इथे नाही, मागच्या संख्येच्या पुढे 343 आहे. 43 लिहा. उरले 3. हे 7च्या खाली येणार. फक्त मागच्या संख्येच्या 3च्या खाली 3. 4 7 3 10 0 हातचा आला 1. 5 1 1 2 2 हे म्हणजे 12 25. लक्षात घ्या. उत्तर काय आलं? 12 25 043 हे त्याचं उत्तर असेल. सगळ्यांना क्लिअर आहे? चला 12 25 043. तुम्हाला उत्तर क्लिअर आहे सगळ्यांना? चला ऑनलाईनवाले उत्तर टाका. पद्धत समजली? समजून घ्या. मला शांततेत उत्तर दिले तरी चालते. 12 25 043 हे उत्तर आहेत. लक्षात घ्या. आपण असं काढलेलं आहे. पटलं ना. आपण कुठल्याही संख्येचं घन अशा पद्धतीनं काढू शकतो. समजलं? क्लिअर आहे सगळ्यांचं? ओके. आपण याच्यामध्ये अजून एक उदाहरण नमूद करू शकतो बघा. ठीक आहे. आता कुठलं बघा, हे लिहून घ्यायचं. स्क्रीनशॉट काढू शकता तुम्ही. ठीक आहेत ना. हीच टेक्निक आपण फास्टमध्ये कशी अप्लाय करायची? किती आउटपुट पाहिजे? 3. बघा आता इथंच थोडं पुसून
या ठिकाणी मी दुसरं उदाहरण घेतो आहे, लक्षात घ्या, प्रॅक्टिस भरपूर करायचं. फॉर अन एक्झाम्पल 1012 घेतलं, सॉरी 1012 म्हणजे 4 अंकीकडे गेलो आपण. 112 घेतलेलं आहे, नीट लक्षात घ्या. 112चा घन आपल्याला काढायचा आहे. आता 112चा घन काढायचं म्हटल्यानंतर परत 100पेक्षा आपण हे थोडं फास्ट करायचं, हे लिहायचं, वाचायचं, अभ्यास करायचा म्हणून एवढं दिलं. आता त्याच्यातला सार आपण डायरेक्ट कसं इम्प्लिमेंट करायचं बघा. 100चा बेस आहे, 100पेक्षा 12 मोठी आहेत, बरोबर ना. 12 मोठी आहेत, लक्षात आलं. मग अशी 7 मोठी होती, आता 12 मोठी आहे, म्हणजे 112 प्लस याच 12ची दुप्पट आपल्याला या ठिकाणी करायची आहेत, बरोबर ना. याच 12ची दुप्पट आपल्याला या ठिकाणी करायची, म्हणजे 12 दोन्ही 24 आणि 12 या ठिकाणी 136 हे पहिलं आउटपुट झालं, लक्षात घ्या. पहिलं आउटपुट पटलं ना. हे 36 मोठी झाली आता, म्हणून 36 आणि ही मुळात 12 मोठी होती, म्हणून यांचा गुणाकार करून घ्यायचा. 12 त्रिक 36, 0 12 सकम 72, 2 3 म्हणजे 432, म्हणजे दुसरं आउटपुट आलं या 12चा आणि ही 36 मोठी आहे, बरोबर ना. म्हणजे यांचा गुणाकार आला 432 नंबर 2. आणि 12चा घन आपल्याला माहीत पाहिजे. चला 12चा घन किती आहे पटकन सांगा. 12चा घन आहे 1728 नंबर 3. झाले तिन्ही आउटपुट. याला सेट करा. 136 ऑब्लिक 432 ऑब्लिक 1728, लक्षात घ्या. 12चा घन झाला. यांना कसं सेट करता येईल, 2 2 नंबर पहिलं पूर्ण घ्यायचा. 136 हे 32 पैकी पुढं 32 लिहा, हे 4 खाली लिहायचे. 17 खाली लिहा कारण 2 आहेत, पुढे 28 लिहा. यांचं कॅल्क्युलेशन करा. 28 7 अधिक 2 9 3 आणि 1 4 6 आणि 4 10 0. हातचा आला 1 3 आणि 1 4 परत 1. हा झाला त्याचा घन. चला मेसेज टाका. क्लिअर आहेत का. चला क्लिअर आहेत का. समजलेलं आहे सगळ्यांना. बढिया. आता सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे, ऑनलाईन ऑफलाईन सर्व लोकांनी लक्षात घ्यायचं आहे. हे टेक्निक जे आहे हे बेस कसा वापरायचा यावर डिपेंड करतं, पटलं ना. आणि दुसरा भाग असा आहे, हां काय अडचण कोणाला, ठीक आहे लक्ष द्या. पुन्हा एकदा सांगतो आहे, सगळ्यांनी लक्षात घ्यायचं. अतिशय सोपं आहे, जे मग अशी तुम्ही लिहिलं असेल किंवा पाहिलं असेल. मेन फोकस करायचं आहे, दिलेली संख्या कितीनं मोठी आहे, 12ने मोठी आहे 100पेक्षा. अंक 3 आहे, पटलं ना. बेस 100चा आहे. जेवढ्यानं मोठी आहे त्याची दुप्पट करून त्याच्यामध्ये प्लस करायची, म्हणजे 136 झाले आपल्याकडे फक्त. ओके 136 झालेले आहेत. 1 सेकंद. ओके हां ठीक आहे ना. हां तेच पण रिपीट करतो आहे बघा. तेच सांगतो आहे, सगळ्यांनी लक्षात घ्यायचं. मुळात मगाचं जे आपण लिहिलं होतं ना ते लक्षात घ्यायचं. पहिली संख्या 12 मोठी आहे म्हणून 12 गुणिले 2 त्याच्यातच मिळवले 136 झाले. 12 2 24. मग आता ही संख्या 36 मोठी आहे, जसं मग अशी इथं लिहिलंच होतं आपण, पटलं ना. 36 आणि ही 12 मोठी आहे, म्हणजे त्यांचा गुणाकाराला 432, लक्षात घ्या इथे घेतला. मग मुळात 12चाच मोठी होती 12 म्हणून 12चा घन घेतला 1728 आणि असं मांडलं आहे. हे झालं त्याचं उत्तर. क्लिअर आहे तुमचं राजेश्री वगैरे. चला सगळ्यांचं क्लिअर आहेत का. या पद्धतीने उत्तर काढलं. क्लिअर आहेत का. चला पटकन मेसेज टाका. ओके व्हेरी गुड. आता सगळ्यांनी लक्षात घ्यायचं. जे लोक हा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी पण लक्षात घ्या. हाच बेस तुम्हाला कुठेही वापरता येतो, लक्षात आलं का. हाच बेस तुम्हाला कुठेही वापरता येतो. मी वापरून दाखवतो, लक्षात घ्या. हा 3 अंकी 2 अंकीमध्येच नाही, तर हा कुठेही वापरता येतो. थोडं शांततेनं लक्षात घ्यायचं आहे. बघा आता हा जसा 3 अंकी झाला, आपण 4 अंकीमध्ये सुद्धा वापरता येईल. कंडिशन तीच आहे, फक्त 4 अंकीचा बेस येईल 1000 म्हणजे 3 शून्याचा. परत 1012ला घेऊयात आपण, लक्षात घ्या. मग 112 1012 1000पेक्षा ही 12 मोठी आहेत. 12 मोठी आहेत ना. मग परत 1012 प्लस याच 12ची दुप्पट करायची. सेम पद्धत, सेम टेक्निक, पटलं ना. इथे येईल 1036, जसं 136 मग असे प्राप्त झालं होतं, बरोबर ना. आता ही संख्या 36 मोठी आहे आणि मुळात 12 मोठी होती. ही 12 आणि 36चा परत गुणाकार या ठिकाणी होतो. तर तीच पद्धत 432 या ठिकाणी येऊन जाईल नंबर 2. आणि याच 12चा घन आपल्याला येथे भेटतो 1728 म्हणजे नंबर 3. परत मांडताना 1036 ऑब्लिक 432 ऑब्लिक 1728. बेस कशाचा, 1000चा, म्हणजे 3 घरं पाहिजे पुढं, म्हणून इथं 3 बसतात, हे 3 बसतात, म्हणजे 1036. हा 432 3 अंक आहे म्हणून तसेच्या तसे. 1728 आहे म्हणून 728 पुढं लिहा आणि हा एक मागे टाका. या 728 याची ॲडिशन 3 3 4 6 3 0 1 हा त्याचा घन असेल. चला क्लिअर आहेत का. क्लिअर आहेत का. येत आहे लक्षात आता हळूहळू. व्हेरी गुड.
चला बढिया, ये विना बात. चला व्हेरी गुड. चालेल, चला पुढं जाऊयात आपण. काय अडचण नाही. पुढचं टेक्निक आहे घनमूळ काढणे. पुढचं टेक्निक आहे घनमूळ काढणे. लक्षात घ्या, हे झालं घन काढणे. आता आपण शिकतो आहे घनमूळ काढणे. सगळ्यांनी लक्षात घ्यायचं, स्क्रीनशॉट घेऊन घ्या, नंतर चर्चा होईलच्या प्रश्नांची सगळ्यांची. पटलं ना? पुढचं आहे घनमूळ काढणे. लक्षात घ्यायचं. आणि घनमूळ काढण्याची पहिली पद्धत आहे मूळ अवयव पद्धती. मूळ अवयव पद्धती. जस्ट फॉर अन एक्झाम्पल, 33, 75, 15चा घन आहेत. लक्षात घ्या, बरोबर आहे. याचं घनमूळ कसं निघेल घनमूळ? तर आपण याची फॅक्टर शोधतो आहे. 33, 75 इज इक्वल टू, लक्षात घ्या, इज इक्वल टू कशानं भाग जाईल याला? आपण अवयव पाडणं शिकलेलं आहोत. याला भाग जाईल 3ने, म्हणून 3 गुणेला 3 एक 3, 3 एक 3, 3 2 6, 3 5 15 हे आपण शिकलेलं आहोत बरं तसोट्यांमध्ये. लक्षात घ्या, फॅक्टर पाडणे, मूळ अवयव पाडणे. परत फॅक्टर पडूया. 3 गुणेला 3 त्रिक 9, 2 उरले, 3 7 21, 3 5 15, 375चा त्याला भाग बसला. परत 3 गुणेला 3 एक 3, 3 2 6, 3 5 15 भेटली. परत 3 गुणेला 5नं भाग जातो. 5 गुणेला 25 म्हणजे 3 गुणेला 5. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जे यूट्यूबचे व्हिडिओ पाहत असतील ते सुद्धा, आणि जे बॅचला बसले त्यांनी सुद्धा, पूर्ण वर्गसंख्याचं वर्गमूळ काढत असताना आपण शिकलो होतो की जर पूर्ण वर्ग संख्याच असेल तर 2-2च्या जोड्या पडतात. आणि आज शिकतो आहे जर संख्या पूर्ण घन असेल तर 3-3च्या हमखास जोड्या पडतात. पडल्या आणि त्यातला एक अंक उचलायचा, म्हणजेच इथला 3 त्यातला 5 म्हणजे 15 हे त्याचं घनमूळ असेल. 33, 75चं हे वर्गमूळ काढण्याचं, जसं वर्गमूळ काढण्याचं पाहिलं होतं तसंच घनमूळ काढण्याचं सुद्धा आहे. जे लोक बसले बॅचला, क्लिअर आहे तुमचं हा पॉईंट? चला क्लिअर आहेत? चला चेक करा सर्वांनी, क्लिअर करा. चला ओके, बस थोडा पार्ट राहिलेला आहे. सगळ्यांनी लक्ष द्या आता व्यवस्थित. सगळ्यांनी थोडं व्यवस्थित लक्षात घ्या. जे लोक यूट्यूबचा व्हिडिओ पाहतील हे त्यांनी पण लक्षात घ्यायचं आहे. तुम्हीसुद्धा लक्षात घ्यायचं आहे. ऑनलाईनवाल्यांनी बघा. आता याच्यामध्येच एक दुसरं टेक्निक शिकायचं आहे. आपण घनमूळ काढण्याचं एक शॉर्टकट पण घेणार. आत्ता फक्त ही पद्धत लक्षात घ्या. ही वापरायची असेल तर वापरा, अदरवाईज शॉर्टकट आपण शिकणार 5 मिनिटांमध्ये. पहिलं लक्षात घ्यायचं, जर ही पूर्ण घन संख्या नसेल तर हे फॅक्टर पडणार नाहीत. मग अशा ठिकाणी कसं मेंटेन करायचं बघा. सपोज आपल्याला प्रश्न आला कसा बघा, एखादी संख्या आहे 675, ही कोणत्याच संख्येचा घन नाहीत. लक्षात घ्या. मग तुम्हाला इथे 2 क्वेश्चन भेटतात. सगळ्यांनी चांगलं मनपूर्वक लक्ष द्या. घनमूळ काढण्यासाठी जे टेक्निक आहेत लक्षात घ्या, कुठला आधी घेतलेलं. परंतु 2 क्वेश्चन असे असतात जे यामधून सुटतात. कुठले? की जर एखादी संख्या पूर्ण घन नसेल मग तिला कुठल्या संख्येनं गुणायचं आणि भागायचं हे यामधून निष्पन्न होतं. बघा, 675चे फॅक्टर पाडायचे पहिल्यांदा. पटलं ना? 7 अधिक 5 12, 12 6 18 म्हणजे 3 भाग जातो. 3 2 6, 3 2 6, 3 5 15 हे भाग दिलेला आहे त्याला. पटलं ना? परत 3 गुणेला याला 3 जातो. 3 गुणेला 3 7 21, 3 5 15. परत 3 गुणेला 25. परत 3 गुणेला 5 गुणेला 5 फॅक्टर पडलेलं आहे. मग असे मी काय बोललो, जर संख्या पूर्ण घन असेल तर बरोबर 3-3चे गट पडतात. आता पडले का? नाही. आता या ठिकाणी याचा गट पडला, इथे पडलाच नाही. म्हणजे याचा अर्थ ही पूर्ण घन संख्या नाहीच मुळात, आणि तो नसणारच आहे. पटलं ना? जेव्हा नाही तेव्हाच प्रश्न काय तयार होईल, कोणत्या संख्येने, तुम्हाला विचारलं जाईल कोणत्या संख्येने गुणावे अथवा भागावे म्हणजे इथे पूर्ण वर्ग संख्या प्राप्त होईल. तेव्हा एक लक्षात घ्यायचं, असे गट पाडायचे. आणि जर इथेच लक्षात घ्यायचं, हे तर पडले, हे नाही पडले ना. मग जर या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारला, प्रश्न हा गुणण्याचा असेल तर 1 5 कमी नाही का त्याच्यामध्ये, म्हणून त्याचा ॲन्सर 5 असेल. 5 कमी आहेत ना त्याच्यामध्ये, म्हणून त्याचा ॲन्सर 5 असेल. कारण एक जोडी 3-3ची जोडी पडण्यासाठी 1 5 कमी आहेत ना. गुणण्याचा असेल तर 5 असेल. जर इथं सपोज एकच 5 असता तर 2 5ची कमतरता होती तर 25नं गुणायचं असतं. लक्षात घ्या. दुसरा क्वेश्चन, जर प्रश्न विचारला भागण्याचा असेल,
भागण्याचा असेल, तुम्हाला विचारलं की 675ला कितीनं भागायचं म्हणजे घनसंख्या प्राप्त होईल, तेव्हा लक्षात घ्यायचं. मग गुणण्याच्या दृष्टीनं विचार केला तर कमी आहेत, भागण्याच्या दृष्टीने विचार केला तर जास्तीचे आले, एक्स्ट्रा आहेत. तर त्याचा ॲन्सर हे जे एक्स्ट्रा आल्या, ज्याच्या जोड्या नाही पडल्या, त्याचं उत्तर मग 25 असेल. लक्षात घ्या. पुन्हा एकदा, जर प्रश्न गुणण्याचा असेल फॅक्टर तेच पाडायचं. जर प्रश्न गुणण्याचा असेल तर कमी किती पडला, 1 5 कमी पडला म्हणून 5नं गुणायचं. प्रश्न भागण्याचा असेल तर एक्स्ट्रा आलेले 5 5 25 नको, आपल्याला एवढंच काफी होतं मग जोड्या पडण्यासाठी, म्हणून त्या ठिकाणी 25नं भागायचं. एकच मेथड आहे भागणे आणि गुणणे, ह्या दोन्ही मेथड, दोन्ही प्रश्न या ठिकाणी क्लिअर होऊन जातात. चला, तुमचं क्लिअर आहेत का? चला चला पटापट चला. विजांचा कडकडाट सुरू आहे, पाऊस सुरू आहेत, कदाचित लाईट वायफाय बंद पडू नयेत म्हणून मी किंचित थोडा स्पीड घेतो आहे. लक्षात घ्या, आपली बॅच फुलफिल आपली झाली पाहिजे. पटलं ना? हां, काही अडचण नाही. यूट्यूबवाल्यांनी लक्षात घ्यायचं, हा व्हिडिओ रेकॉर्ड होताना थोडी ही समस्या होती किंवा आहे. ठीक आहे, चला लक्ष द्या, काय प्रॉब्लेम आहे. संकल्पना मात्र तुमची क्लिअर झाल्याशिवाय राहणार नाही. ओके, सो चला पुढं जाऊयात आपण. चला, काय प्रॉब्लेम नाही. वातावरण खूपच खराब आहे, बरोबर आहे, पण आपलं होऊन जाईल. थिरीचा पार्ट होईल आणि लाईट नाहीच गेली नशिबाने तर आपण पुढचे प्रश्न पण घेणार आहे. पटलं ना? आणि जाणार नाहीच, आत्तापर्यंत गेली असती. लक्षात घ्या. चला, तर रेडी आहेत. चला लक्ष द्या पटकन, काय प्रॉब्लेम नाही. बघा, हे झालं मूळ अवयव पद्धत घनमूळ काढण्याची. ओके, मूळ अवयव पद्धत घनमूळ काढण्याची. आपण पुढं जातो आहेत आता. ती आहेत पुढची पद्धत आहेत. बघा, सगळ्यांनी लक्ष द्यायचं. पुढची पद्धत आहेत आता शॉर्टकट. पटलं ना? आता आपण शॉर्टकट शिकत आहेत. सगळ्यांनी लक्षात घ्या, शॉर्टकट कसा मेंटेन करायचा, शॉर्टकट मेंटेन कसा करायचा. लक्षात घ्या, शॉर्टकट मेंटेन कसा करायचा घनमूळ काढण्याचा. बरं, हा आवर्जून सगळ्यांनी लक्षात घ्यायचा पार्ट आहे. पटलं ना? हा घनमूळ काढण्याचा शॉर्टकट सगळ्यांनी मेंटेन कसा करायचा, हा पार्ट तुम्ही आवर्जून लक्षात घेण्यासारखा आहे, खूप लक्षात घेण्यासारखा आहे. बघा, हा तुम्हाला खास करून एनर्जेटिक वाटेल. पटलं ना? तर सगळ्यांनी लक्षात घ्या. ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांनीसुद्धा लक्षात घ्यायचं आहे. बघा, एखादं उदाहरण घेऊयात आपण. पटलं ना? आता तुम्ही तिकडे बसलेले आहेत, ऑफलाईन असतं तर मी विचारलं असतं कराडे कॅल्सी काढा पटपट, मला एखादं उदाहरण तयार करून द्या. पटलं ना? पण याच विद्यार्थ्यांना विचारतो आहेत मी, एखादं उदाहरण कुठलं द्या. अशी खूप मोठी संख्या जिचं आपल्याला घनमूळ काढायचं असेल. पटलं ना? अशी संख्या आपल्याला लागेल. लक्षात घ्या. ठीक आहे, त्यासाठी काही गोष्टी आपल्याला पाठांतरसुद्धा पाहिजे असते. पटलं ना? तर एकस्थानच्या अंकावरून कसं घनमूळ काढायचं हे या ठिकाणी क्लिअर होऊन जाईल तुमचं मित्रांनो. बघा, तर हां, संख्या आली 29 24. यस, 29 24 207. 29 24 207 ही संख्या पाठवली आहे विद्यार्थी मित्रांनी. बघा ही, आणि याचं घनमूळ मला विचारत आहेत. 29 24 207. यस, बरोबर आहे. या संख्येचं घनमूळ आपल्याला काढायचं आहे. बघा कसं निघेल. अतिशय सोपा शॉर्टकट आहेत. मग अशी जी मूळ अवयव पद्धत वापरली ना, ती वापरायची गरज नाही, बिलकुल नाही. अमेझिंग पार्ट आहेत. लक्षात घ्या. एकच स्थानचा मग अशी दिलं होतं ना तुम्हाला, 3 असेल तर 7 येतात, 7 असेल तर 3 येतात, 2 असेल तर 8 येतात आणि 8 असेल तर 2 येतात. हे मग अशी आपण शिकलो होतो, बरोबर ना? तुम्हाला पण माहिती आहे. लक्षात घ्या. 3 असेल तर 7 येतात, 7 असेल तर 3 येतात, 2 असेल तर 8 येतात आणि 8 असेल तर 2 येतात. हे लक्षात घ्यायचं आहे. सेम थिंग अप्लाय करायचं. एकच स्थानचा अंक घ्यायचा, शेवटले 3. ह्या 7 असेल तर 3 घेतात, मग अशीच आपण शिकलेलो. 7 असेल तर 3 येतात, शेवटले 3 घरं सोडून द्यायचे, सोडले आपण. पटलं ना? मग उरलेली जी संख्या आहेत, येत आहे लक्षात तुम्हाला लोकांना? बघा, 3 अंक शेवटचे सोडून द्यायला पाहिजे. 7 आहे म्हणून 3 घ्यायचे, जसं हे आपल्या डोक्यातच ठेवायचं. मग अशी आपण शिकलो होतो, बरोबर ना? आता जे तुम्हाला 29 24 दिसत आहेत ना, 29 24 याच्या आधीची पूर्ण घन संख्या माहीत पाहिजे, म्हणून तर पाठांतर सांगितलं. ती आहे 2744. बोला, 2744 कोणाचा घन आहे? तो आहे 14चा. कोणाचा? 14चा. म्हणून हे झाले उत्तर. कसं लिहायचं? हे 14 आणि ते 3 143चा घनत्व आहे. म्हणजे त्या संख्येचं घनमूळ 143 झालं. किती सेकंद लागणार आहेत? अशी कुठलीही संख्या आपण या ठिकाणी घेऊ शकतो. चला, ऑनलाईनवाले क्लिअर आहे तुमचं? अशी कुठलीही. बरं, 103 823 एक अजून आपल्याकडे प्रश्न आलेला. बघा काय दिलेलं आहे तुम्ही? 103 823. 103 823 हे आपल्याला दिलेलं आहे. याचं घनमूळ विचारलं आहे. बघा पुन्हा याचं घनमूळ कसं निघेल? आता तीच कंडिशन. बघा, शेवटचे 3 आहे म्हणून 7 घ्यायचं. आता सर 7 आणि 3च येईल का? नाही, मी जस्ट एक उदाहरणं बोलतो आहे. इथं 5 असेल तर 5 घ्यायचा, जे मगाशी शिकलो होतो. 2 असेल तर 8 घ्यायचा, 8 असेल तर 2 घ्यायचा, 4 असेल तर 4 घ्यायचा, 0 असेल तर 0 घ्यायचा, 1 असेल तर 1 घ्यायचा, 9 असेल तर
बरोबर आहे, आठवते ना मगाचं 9 घ्यायचा. हे लक्षात घ्यायचं आहे. पटलं ना? अतिशय सोपा पाठ आहेत, लक्षात घ्या. म्हणजेच हे सोडून दिले शेवटचे 103 आहे आणि 103च्या आधीची पूर्ण घनसंख्या कुठली? 64. आणि त्या 64 आहेत आधीची पूर्ण घनसंख्या. 64चं घनमूळ किती? 4 मित्रांनो. म्हणजे त्याचं उत्तर लिहिताना हे 4 आणि ते 7 म्हणजे 47 असेल. कुठलीही मोठी संख्या असेल तर या टेक्निकनं तुमचं घनमूळ निघाल्याशिवाय राहत नाही. अमेझिंग पार्ट आहेत. शॉर्टकट जनरेट करायचं आहे, शिकायचं आहे आणि भरपूर प्रॅक्टिस करायची मित्रांनो. बघा पुन्हा एकदा आपण कितीही मोठ्या, इथे 6 अंकी, इथे आपण 3 आणि 3 6 7 अंकी संख्या, कुठलीही मोठी संख्या असेल तुमचं घनमूळ आपल्याला काढता येईल. अजून एक प्रश्न आलेला आहे 94 11 92 आला, लक्षात घ्या. परत आलेला आहे, त्याचं पण काढून दाखवू आपण. बघा कसं निघतं. चला 94 11 92. ओके, 94 11 92 याचं कसं निघेल? पुन्हा लक्षात घ्या. 2 असेल तर 8 घ्यायचा, 2 असेल तर 8, शेवटले 3 सोडून द्या. सोडले 941. सगळ्यांनी लक्षात घ्या, तुमचं पाठांतर पाहिजे तेवढं. 900 किती आहेत? 41 आहेत. ह्या 941च्या आधीची घनसंख्या कुठली आहे? कुठली आहे? 729. कोणाचा घन आहे? 9चा. कारण 81 गुणेला 9 केलं, 9 8 72, 9 1 9 होतं ना, माहीत आहे सगळ्यांना. सेम म्हणजे हे 9 आणि ते 8, 98चा हा वर्ग आहेत. हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. इतक्या कमी वेळात हे प्रश्न सोडविता येतात. हे होतं आजचं आपलं घन आणि घनमुळाचं बेसिक पार्टचं लेक्चर, ज्यामध्ये आपण घन काढणे, घनमूळ काढणे या सर्व बारकाव्या सहित गोष्टी पाहिलेल्या आहेत. अतिशय सोपं आणि सिंपल प्रकरण आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. आपण यूट्यूबवर जे अपलोड केलेलं आहे हे लेक्चर आता करतो आहेत. यूट्यूबच्या सर्व विद्यार्थ्यांना लक्षात घ्यायचं आहे की हे जे लेक्चर आहे हे लाईव्ह क्लासमधलं रेकॉर्डिंग लेक्चर आहेत, जे तुमच्यापर्यंत पोचत आहेत. आता यांची जी बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो, ही आता प्रश्नोत्तराची बॅच असेल. जे यूट्यूबचे माझे फ्रेंड आहेत, मित्रमंडळी आहेत, विद्यार्थी मित्र आहे महाराष्ट्रातून जे पाहतात, त्यांच्यासाठी खास करून हे अपलोड केलेलं आहे, लक्षात घ्या. त्यांना थोडं संकल्पनेचा भाग भेटतो. आता प्रश्न जे आहेत तुम्ही कुठल्या पद्धतीनं किंवा कुठल्याही बुक्समधले पाहून असे सोडवू शकता. अशी नेहमी आपले व्हिडिओ तुम्हाला मिळत राहील. त्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करून ठेवायचे आहेत आणि पुढचे व्हिडिओ तुम्ही नक्की पाहिजे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर हे होतं घन आणि घनमुळाचं प्रकरण. असेच पुढचे नवीन प्रकरण मी तुमच्यासमोर माहितीच्या स्वरूपात नक्की आणण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू, धन्यवाद.